एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काही लोक केवळ राजकारण करतायत, पण आम्ही पारदर्शक परीक्षेसाठी व्यवस्था तयार करू। एमपीएससीची परीक्षा पारदर्शकच झाली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। यापुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाहीये। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे। राज्य सरकारने मात्र हे आता मनावर घेतलेलं आहे। पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवरनं हिंदू जनजागृती समिती आता आक्रमक झालेली आहे। केवळ भंडारा आणि महाप्रसादावरच कारवाई का? इतर धर्मियांच्या अन्न वितरणावरही कारवाई करा। खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्याच सण उत्सवांना लक्ष्य का केलं जातंय असा सवाल हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी तुकाराम मुंढेंना विचारलाय। नियम हे सर्वांना समान लागू करा अशी मागणी सुद्धा हिंदू जनजागृती समितीनं केलेली आहे। अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासन म्हणजेच एफडीएने एक सुतोवाच केलेला आहे की या उत्सवात चालणारे भंडारे असतील, महाप्रसाद असतील, यांसंदर्भात जे अन्नदान केलं जातं याच्या जे काही परवाने असतील, नोंदणी असतील, यांसंदर्भात चौकशी करण्याचा, पाहण्याचा सुतोवाच त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आज बकरी ईद असेल, त्याचबरोबर चर्च असेल, गुड फ्रायडे असेल, नाताळ असेल, या ठिकाणी होणाऱ्या अन्नदानाबाबतीत काही बोललं जात नाही। फक्त हिंदूंचेच उत्सव टार्गेट करणं हे सोडून दिलं पाहिजे। समानतेने कारवाई झाली पाहिजे आणि उत्सवांचा काळ येतोय, लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या भावना आहेत, याच्यामध्ये कुठेतरी विरजन टाकण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा हिंदू समाज, भाविक भक्त याचा रस्त्यावरती उतरून विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही या ठिकाणी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।